नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आपण सिरीज चालू केलेली ज्यामध्ये वनरक्षकचे झालेले सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करत असतो। 2024 मध्ये तुमच्या 24 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या। प्रत्येक सुरुवातीला व्हिडिओच्या तुम्ही हेच सगळं काय बडबड करत असता। सोन्या, तुला माहित नसतं, तुझ्यासोबत अनेक वेगवेगळे विद्यार्थी आलेले असतात आणि त्यांना सांगावं लागतं की नेमकी सिरीज काय चालू आहे। तर वनरक्षकच्या मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करत आहोत। 2024 मध्ये तुमची टीसीएस ने घेतलेली परीक्षा होती। टीसीएस पॅटर्न कळालाच नाही विद्यार्थ्यांना, म्हणून 15 पैकी 5, 6, 7 मार्क ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना, बरं का, बाकी ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांची अजून भयानक परिस्थिती। त्यासाठी टीसीएस पॅटर्न समजणं गरजेचं आहे आणि या टीसीएस पॅटर्न नुसार चौथी प्रश्नपत्रिका, त्याचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय। भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 2, घटनात्मक राजेशाही। मग भूतान केव्हा स्वतंत्र झाला माहिती असायला पाहिजे का तुला? नाही सोन्या। मग भूतानची कॅपिटल काय आहे किंवा तिथले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? गरजेचं नाही। हा प्रश्न तुला का विचारला गेला? कारण अनेक देश आहेत, 200+ देश आहेत आणि सर्व देशांच्या तू राष्ट्राध्यक्ष, तिथली शासन व्यवस्था कशा प्रकारे असते, तिथलं कॅपिटल काय असतं, तिथे चलन काय चालू असतं, अरे एवढं सगळं पाठ करशील तर खमशील आतून सोन्या, गरजेचं नाहीये। त्यावेळेस 2023 ला जुलैमध्ये तिथले राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये आले होते, अनेक महत्वाचे करार त्यांनी केले। दुसरं म्हणजे नोव्हेंबर मध्ये आपले नरेंद्र मोदी भूतानमध्ये गेले होते, दुसऱ्यांदा त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी अनेक महत्वाचे करार केले। ज्यावेळेस गुगल ट्रेंड्स तुम्ही बघता तर गुगल ट्रेंड्स मध्ये मोठ्या प्रमाणात भूतानला सर्च केलं गेलं आणि म्हणून टीसीएस ने विचारलं गेलं होतं। म्हणजेच काय तर मागच्या 6 महिन्यांमध्ये गुगल ट्रेंड्सवर काय जास्तीत जास्त लोक सर्च करतात, तू काय सर्च करतो ते गरजेचं नाही। मग याचं एक्सप्लेनेशन सांगून आता उपयोग आहे का? नाही, तुला नाही विचारणार। 6 महिन्यांमध्ये काय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, कोणता देश चर्चेमध्ये? USA चर्चेमध्ये सध्या, त्याचसोबत जर्मनी चर्चेमध्ये आहे, त्याचसोबत त्या ठिकाणी बघा अजून स्पेन चर्चेमध्ये आहे। मग असे वेगवेगळे देश जे आहेत ना त्यांच्याबाबत तुला माहिती सांगावी लागेल। चालू घडामोडीची आपली बॅच आहे, 100 रुपये फी आहे। सगळं काही म्हणजे मागच्या आठवड्यात जे काही घडलेलं ते या आठवड्यामध्ये आपण कव्हर करत असतो, ती निरंतर चालू राहणार, कंटिन्युअसली चालू राहणार आहे जोपर्यंत तुम्ही आहात। म्हणजे त्या बॅचचा काही दिवस ऍक्सेस असणार आहे, तुम्हाला नंबर घ्यायचा आहे आणि नंबर आपल्या अकॅडमीचा तुम्हाला सर्वांना माहिती असेल, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता, ठीक आहे। बाकी हे सर्व काही प्रश्न, याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये। पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघा, भारताच्या कोणत्या भागात उपोष्णकटिबंधीय, पूर्वीय, ईस्टर्ली, म्हणजे पूर्वीय ईस्टर्ली त्याला एकच नाव आहे, जेट प्रवाह म्हणवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14 डिग्रीवरून प्रवाहित होतो। आता हा प्रश्न तुला कमीत कमी 3 ते 4 वेळा वाचावा लागेल। 3 ते 4 वेळा वाचल्यानंतर तुला कळेल की नेमका काय विषय आहे। महाराष्ट्राच्या 90% विद्यार्थ्यांना 3 ते 4 वेळा प्रश्न वाचून सुद्धा कळाला नसेल, आणि दुसरं म्हणजे ज्यांना कळाला असेल तरी सुद्धा त्यांनी जिंदगीत हे सगळं काही कवाच वाचलेलं नसेल। अनेक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अकॅडमी आहेत, कुठल्या ऑनलाईन अकॅडमी आहेत, कुठल्या ऑफलाईन अकॅडमी आहेत, त्यांनी आपली बॅच लॉन्च केलेली आहे आपापल्या अकॅडमीची। कशाची? तर वनरक्षकची। त्यांना काय सांगायचं की तुमची जी काय बॅच असेल, जी काय फीज असेल ती मी भरायला तयार आहे, मी बॅच जॉईन करायला तयार आहे, फक्त मला या प्रश्नाचं स्पष्टीकरण द्या। सोन्या, या प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्यासाठी तेवढा डीपमध्ये अभ्यास असणं गरजेचं आहे। बघ, लक्ष देऊन बघ, तू फसू नये त्यासाठी तुला सांगतोय की असं त्यांना विचार। हे आहे आपला भारत, ठीक आहे। बरं, पुढच्या या ठिकाणी जाऊया आपण। बघा 8 डिग्रीवर दिसतोय, किंवा आपण आपलं पृथ्वी काढूया आणि या पृथ्वीद्वारे तुला समजून सांगतो। ही संपूर्ण आपली पृथ्वी आहे, हे आहे विषुववृत्त। विषुववृत्त 0 डिग्री सर्वात मोठं अक्षरवृत्त असतं आपल्या पृथ्वीवर। एकूण 181 अक्षरवृत्त आहेत। 181 अक्षरवृत्तांपैकी 0 डिग्री अक्षरवृत्त हा सर्वात मोठा आहे। 2 अक्षरवृत्तांच्या दरम्यानचं अंतर किती असतं? 111 किलोमीटर असतं। इथपर्यंत तुला लक्षात आलं असेल। आता हे आडव्या रेषा जे असतात की नाही त्यांना अक्षरवृत्त असं म्हटलं जात असतं। अशा एकूण किती? तर 8 रेषा गेल्यानंतर 8व्या रेषेवर आपल्या भारताचं दक्षिण टोक आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा, 8व्या रेषेवर भारताचं दक्षिण टोक आहे आणि हे किती? तर 8 डिग्रीवर आहे। 8 डिग्री म्हणजे 8व्या अक्षरवृत्तावर आहे। मग जसं अजून आपण उत्तरेला जातो तसं 1-1ने अक्षरवृत्त वाढत जाईल। जसं 1-1ने अक्षरवृत्त वाढत जाईल तर 14व्या डिग्री अक्षरवृत्तावर आपल्या प्रश्नातच दिले ना, काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा, तर 14 डिग्रीवरून प्रवाहित होणारे वारे कोणते आहेत? तर ते द्वीपकल्पीय भारतात वारे वाहत असतात। त्याचं कारणच हे आहे की हा संपूर्ण कल्प झालेला, द्वीपकल्प म्हणजेच काय तर 3ही साइड समुद्र असलेला भाग त्याला द्वीपकल्प, किंवा एखादा प्रदेश समुद्रामध्ये निमुळता जात असतो त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जात असतं। आणि एकूण जेवढे अक्षरवृत्त जात आहेत उत्तर दक्षिण हे विस्तार आहे आपल्या भारताचं, पूर्व पश्चिम हे विस्तार आहे, रेखावृत्तीय विस्तार हा अक्षरवृत्तीय विस्तार आहे। तर या आपल्या भारतामधून 14 डिग्री कुठून जात आहे? द्वीपकल्पावरून जात आहे।
मग तिथूनच येणारे या आपल्या प्रश्नातच आपलं उत्तर मिळते पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तरी सुद्धा तुझं सॅटिस्फॅक्शन झालं नसेल सोन्या. आपल्या बॅच मध्ये सुंदररित्या सगळे वाऱ्यांचे प्रकार तुला समजून सांगायचे. जसा की हा प्रश्न जो आहे ना, यामध्ये काय दिलेले जेट प्रवाह. इथे दिसतोय तुम्हाला हा कोणता आहे, तर जेट प्रवाह. ठीक आहे, जेट म्हणजेच काय, फायटर जेट असतात की नाही. आता दुसरं महायुद्ध चालू होतं. या दुसऱ्या महायुद्धामध्ये या प्रवाहांचा अंदाज आला नाही म्हणून जर्मनी हरलं. नाही तर आज जगभरावर जर्मनीचं राज्य असलं असतं मित्रांनो. वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. म्हणजे त्या हिटलरला कळालं नाही आणि म्हणून रशियाने या जेट प्रवाहांचा अंदाज घेतला आणि त्यांच्यावर आक्रमण केलं. अन्यथा संपूर्ण आतमध्ये घुसले होते. 30% जर्मनी रशियाच्या आतमध्ये घुसली होती. एवढं भयानक परिस्थिती झाली होती. म्हणजे ते जिंकण्यातच होते, अख्खी रशिया जिंकणार होते ते. परंतु तरी सुद्धा या जेट प्रवाहांचा अंदाज आला नाही आणि हा युद्ध हरल्यानंतर रशिया आणि जर्मनी यांच्यामध्ये दोघांमध्ये जो युद्ध होता ना दुसऱ्या महायुद्धामध्ये, तर ते युद्ध हरल्यामुळे पुढे मग त्यांचं मनोबल खच्ची झालं आणि मग नंतर ते दुसरं महायुद्ध हरले हिटलर. मग तिथून हरतच गेले होते. तर हे जेट प्रवाह म्हणजे कोणतं आहे की जिथून जेट प्लेन वाहत असतात किंवा उडत असतात. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून अत्यंत वर असतात. ते वातावरणात कमीत कमी 2 किलोमीटर पर्यंत ते असतात. तिथे झाडे नसतात, तिथे पर्वत अडवली जात नाही, म्हणून ते वारे अतिशय स्पीडमध्ये असतात. आणि हे वारे कुठे, तर द्वीपकल्प. मग हे संपूर्ण तुला आपल्या बॅच मध्ये समजून सांगावं लागेल सोन्या. याच्यामध्ये तू सॅटिस्फाईड होणार नाही. मला माहिती आहे 90% विद्यार्थ्यांना अजूनही कळालं नसेल नेमकं मी काय सांगतोय, एक्सप्लेन करतोय, कारण एक प्रश्न फार डीप मध्ये जावं लागतं. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि एखादा प्रश्न असतोच की तो आपल्याला फार त्रास देत असतो, तरी सुद्धा तुला बॅच मध्ये एक्सप्लेन करून देईल सगळं काय. अजिबात घाबरू नको. हे सगळं काय तुला समजून सांगायचं. पूर्वेकडील अतिउष्ण कटिबंधीय झोत वारा तेच आहेत ते जेट वारे. ठीक आहे, पुढे जाऊया. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये टिंबटिंबचे समृद्ध साठे आहेत. खनिज संपन्न प्रदेश आपला महाराष्ट्र. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणते खनिज मिळत असतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला जिल्हानिहाय खनिज वितरण. इथे रत्नागिरी दिसतंय तुम्हाला आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचसोबत कोल्हापूर इथे मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे साठे आढळतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. 100% तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. वेगवेगळे क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रानुसार त्या ठिकाणी आढळणारे वेगवेगळी खनिज आहेत. इथे मॅग्नीजचा पट्टा आहे सोन्या. हा मॅग्नीजचा पट्टा नागपूर, त्यानंतर भंडारा, त्यानंतर गोंदिया अशा प्रकारे पसरलेला आहे. हा केवळ आपल्या महाराष्ट्रात एका मॅग्नीजचा पट्टा तर नाही. हा महाराष्ट्रासोबत छत्तीसगड आणि मध्य प्रदेश संपूर्ण तो मॅग्नीजचा पट्टा आहे. तो फार छोट्या नागपूरच्या पठारापर्यंत जात असतो. सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश आपल्या देशात कोणता आहे, तर तो छोटा नागपूरचा पठार आहे. सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश आहे. तिथेच मोठ्या प्रमाणात खनिज साठे आढळतात. आणि हा छोटा नागपूरचा पठार ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड या 3 राज्यांमध्ये पसरलेला आहे. बाकी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते खनिज आढळतात याचा एक स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या. 100% तुम्हाला फायदा होईल. त्याचसोबत आपण आपल्या बॅच मध्ये हाही संपूर्ण मॅप तुम्हाला समजून सांगणार आहोत. आपली बॅच वनरक्षक बॅच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेली बॅच आहे मित्रांनो. सर्वात कमी फीज असलेली बॅच आहे. सगळे टॉपची फॅकल्टी आहे ज्यांना यापूर्वी TCS IBPS मध्ये 2-2 वेळा पोस्ट मिळाल्या होत्या. पोस्ट मिळून सुद्धा त्यांनी राजीनामा दिला आणि तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचंय यासाठी त्यांनी तो जॉब सोडला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये इथे उतरून तो तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. असे अनेक शिक्षक आहेत. ठीक आहे, त्यामध्ये विठ्ठल बडे सर 2013 मध्ये त्यांना PSI पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं मित्रांनो. ठीक आहे, मग असे अनेक शिक्षक आहेत. सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, सुंदररित्या तुम्हाला शिकवणार आहेत. सध्या अतिशय कमी फी आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. त्याचसोबत जेवढे काही हे सगळे काही स्पष्टीकरण आहे ते सगळं काही तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे, ते तिथे फ्रीमध्ये आहे. जर तुम्ही बॅच जॉईन नाही केली तर कमीत कमी हे पॅटर्न समजून घ्या. सर्वात जास्त खनिज क्षेत्र कुठे आहे, तर संपूर्ण विदर्भामध्ये आहे मित्रांनो. एकूण किती 70% अख्ख्या महाराष्ट्राच्या विदर्भात या ठिकाणी. त्यातल्या त्यात बघा अमरावतीमध्ये केवळ 10% आहे. नागपूरमध्ये सर्वात जास्त 60% खनिज आढळतो. पुण्यामध्ये 3% आणि सर्वात कमी कुठे, तर नाशिक विभागामध्ये, नाशिक प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्त आहे. कोणाच्या मानाने, तर नाशिक आणि पुणे यांच्या मानाने. बाकी कोकणामध्ये 20% दिसतंय तुम्हाला, पण हे सगळं काही दक्षिणमध्ये एकवटलेलं आहे. दक्षिण कोकणात सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश आहे. इथे हा चार्ट याचाही स्क्रीनशॉट काढला तरी चालेल, महत्वाचं आहे. लोह खनिज तुम्हाला विचारलं, चंद्रपूर, गडचिरोली 2 जिल्हे सुरुवातीचे लक्षात ठेवा. तसं म्हटलं तर सर्व जिल्ह्यांमध्ये आढळतं, परंतु सर्वात जास्त चंद्रपूर आपल्या महाराष्ट्रात, गडचिरोली या ठिकाणी आढळत असतं. बाकी रेडी बंदर कुठे आलं, सिंधुदुर्ग या ठिकाणी लोह खनिज आढळत असते. दुसरं म्हणजे बॉक्साईट, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी, कोल्हापूर. मग मॅग्नीज, हे 3 खनिज
तुमच्या लक्षात राहायला पाहिजेत. मॅग्नीज भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये काही प्रमाणात आहे, म्हणजे फार कमी प्रमाणात आहे, पण सर्वात जास्त प्रमाण कुठलं आहे तर भंडारा, गोंदिया, नागपूर संपूर्ण पट्टा आहे तो मॅग्नीजचा पट्टा. विदर्भामध्ये आढळतं. चुनखडी यवतमाळमध्ये सर्वात जास्त आढळतं. त्यानंतर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली अशा प्रकारे. आणि इथे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आढळतं. क्रोमाइट भंडारा या ठिकाणी आढळतं. हे TCSने अनेकदा विचारलंय बरं का. हे लगेच पाठ करून ठेवा किंवा तुमच्या वहीमध्ये नोट्स काढून ठेवा. डोलोमाइट नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, रत्नागिरी. कायनाइट भंडारा, गोंदिया. ठीक आहे, सर्व काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुम्हाला सांगतो लोह खनिज, बॉक्साइट, त्यानंतर मॅग्नीज, चुनखडी, क्रोमाइट, डोलोमाइट या ठिकाणी लय झालं. आणि कायनाइट भंडारा. ठीक आहे, पुढे जाऊया. अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावर आहे? पहिली प्रश्नपत्रिका ताजमहलवर विचारलं होतं. दुसरी प्रश्नपत्रिका बघितली असेल लाल किल्ल्यावर विचारलं होतं. तिसरी प्रश्नपत्रिका अजून ते दक्षिणेचं एक मंदिर आहे त्यावर विचारलं होतं. आणि चौथी प्रश्नपत्रिका आता अजिंठा लेणी यावर विचारलेलं आहे. तुला फक्त एवढंच सांगायचं माझं काम आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सगळे काही तू करून घे. सध्या किती आहेत? 43 आहेत. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहेत ना, त्याला जागतिक वारसा स्थळे असं म्हटलं जात असतं. आणि या जागतिक वारसा स्थळांवर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असतो, भले ती TCS ची कोणती परीक्षा असो, ती तलाठीची का असा ना, 57 शिफ्ट मध्ये झाली ती ना, तर 57 शिफ्ट मध्ये 57 वेळा प्रश्न विचारला गेलेला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. कोणत्या परीक्षेमध्ये तुम्हाला युनेस्कोचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो? यांच्याच बरं का, युनेस्को लॉंग फॉर्म म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन. 1945 मध्ये स्थापना झाली. मागच्या लेक्चरमध्ये मी चुकून 1965 बोललो होतो, पण ते करेक्शन करून घ्या. 1945. युनोची स्थापना सुद्धा 1945 ला झाली. युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. बाकी युनेस्को काय करत असते? जागतिक वारसा स्थळांना दर्जा देत असते. जागतिक वारसा म्हणजे काय असं उदाहरणासाठी मी सांगतो बघ. माझे आजी आजोबा लहानपणी मला त्यांनी पोहायचं शिकवलं. लहानपणी मी सुट्टीमध्ये त्यांच्याकडेच जायचो. त्यानंतर आमच्याकडे म्हणजे माझ्याच घरी राहायचे. माझ्या आई बाबांच्या तिथेच, म्हणजे मी जिथे राहतोय तिथेच माझे आजी आजोबा राहायचे. माझे आई वडील दोघे जॉबला गेले. दिवसभर त्यांनीच मला सांभाळलेले, त्यांनीच संस्कार दिलेले आहेत सोन्या. मग त्यांच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. जसं की आजी माझ्या पान खायचे, त्यांचा डब्बा आहे तो आम्ही जपून ठेवलेला आहे. त्या डब्यामध्ये तो आडकित्ता होता, ते सुपारी तोडण्यासाठी, तो आम्ही जपून ठेवलेला आहे. त्यांचं ते बटवा आहे तो आम्ही जपून ठेवलेला आहे. बटव्यामध्ये पैसे ठेवायचे ते. त्या डब्यामध्ये झेंडू बाम असायचा. त्या डब्यामध्ये पिवळी गोळी असायची. आम्हाला संडास लागली की मी आजीकडे गेलो की आजी लगेच पिवळी गोळी द्यायची. माझं डोकं दुखत असेल तर झेंडू बाम लावून द्यायची. कुठं लागलं असेल मुक्का मारतं त्या ठिकाणी लगेच ते हे झेंडू बाम किंवा अजून काय मलम वगैरे लावून द्यायची. सगळं काय आजीकडे अवेलेबल होतं. त्या सर्व गोष्टी. आजोबांचं ते दांडकं म्हणजे चालता येत नव्हतं आजोबांना, थोडासा पायाचा त्रास होता, तर ते जे लाकूड आहे ते जपून ठेवलेलं आहे. आजोबांचा रेडिओ, दुपारी ते फौजी भाईयो ते कार्यक्रम असायचा ते ऐकायचे. या सगळ्या गोष्टी आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. आणि त्या जपून ठेवल्यामुळे आमच्या पुढच्या पिढीला आम्ही दाखवू आणि ते म्हणू की माझ्या आजी आजोबांचं आहे. माझ्या आजी आजोबांचं म्हणजे त्यांच्या पडदादा दादींचं आहे. अशा प्रकारे ते पुढच्या अजून पिढीला समजून सांगतील की आमच्या घराण्यातील हे सर्व काही महत्वाच्या गोष्टी हे आमच्या भैसळे खानदानातील वारसा आहे आणि हा वारसा आम्ही जपून ठेवणं गरजेचं. तशाच प्रकारे आपला देशाचा वारसा असतो. वेगवेगळ्या ज्या वास्तू आहेत त्या आपण जपून ठेवणं गरजेचं. सोन्या त्या ठिकाणी तू जातो तिला घेऊन आणि तिथं गेल्यानंतर भिताडावर अशा प्रकारे काहीतरी घाण करत असतो. मग इथे एक मान असतो तो टाकतो, वर तुझं नाव असतं, खाली तिचं नाव असतं. तुला काय वाटतं की आपलं अमर झालं प्रेम? तसलं नाहीये. तुझ्या आपत्ती ज्या वेळेस या ठिकाणी जातील त्यावेळेस म्हणतील काय ठुसकी लोक होती आपली आप्पा आम्ही. बरोबर आहे की नाही? आप्पा आणि आई काय ठुसकी लोक होती, किती भिकारचोटपणा केलेला आहे त्यांनी. म्हणजे हे ऐतिहासिक स्थान आहे, तिथे इतिहास घडलेला आहे आपला. आणि तो इतिहास कसा आहे तर वास्तू म्हणून जपून ठेवणं गरजेचं होतं त्याला, पण तिथे जाऊन घाण केलेली आहे. म्हणून आता यांनी हातामध्ये घेतली सत्ता. हे काय करत असतात तर तिथे आपले सैनिक तिथे उभा करत असतात. तिथे तसले काय नाटक केले की उलटा करून फटके देणार सोन्या, तुला सोडणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे एकूण किती 43 जागतिक वारसा स्थळ आहे. 43 मोईदमच आहे. बाकी 42 तुला विचारलं तर कर्नाटकचं होयसाला मंदिर समूह आहे आणि 41 शांतिनिकेतन आहे. मी आता माझ्या या सिरीज मध्ये आपल्या मी वर्ल्ड हेरिटेज साईट तर आणलेलेच आहेत, पण तुम्हाला लेणीवर प्रश्न विचारला होता छत्रपती संभाजीनगर, याचं योग्य उत्तर आहे. ते प्रश्नाचं उत्तर इथे औरंगाबाद दिसते, आता नाव बदललेले, पण त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर नव्हतं म्हणून ते त्यांनी दिलेले. ठीक आहे. आणि ते प्रश्न तुमचेच परीक्षेत झालेले मी इथे आणलेले. ठीक आहे. बाकी छत्रपती संभाजीनगर याचं योग्य उत्तर आहे. बघा वेगवेगळ्या संपूर्ण प्राचीन लेण्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, पण लेण्यांवर प्रश्न विचारला जातोय का? माझं काम आहे लेण्या आणायचं, पण तुला हेही सांगायचं माझं काम आहे की नेमका प्रश्न कशावर विचारला जातो. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, यालाच भारतातील जागतिक वारसा स्थळे असं म्हटलं जात असतं. तर असे एकूण सध्या किती 43 आहेत. सुरुवातीला 1983 मध्ये महाराष्ट्रात
अजंठा लेणी आणि महाराष्ट्रातील 1983 मध्येच वेरूळ लेणी, या 2 लेण्या ज्या आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला होता. सुरुवातीला 4 पैकी 2 आपल्या महाराष्ट्राचे होते आणि 2 आग्रा कुठे तर उत्तर प्रदेश, आणि ताजमहल हे कुठे आहे तर उत्तर प्रदेश या ठिकाणी. आग्राचा किल्ला हा लाल किल्ला आणि ताजमहल हा सुद्धा, या दोघांनाही जागतिक वारसा स्थळांमध्ये दर्जा देण्यात आला होता. असे एकूण किती तर 43 आहेत. दिसतंय तुम्हाला सर्वांना. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती 5 आहेत आणि 1 नैसर्गिक, झाले किती 6 जागतिक वारसा स्थळ आहेत. हे आपलं महाराष्ट्रातील बघा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT टर्मिनल जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातलं 2004 मध्ये दिले. वर्ष सुद्धा विचारले TCS मध्ये. ते कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी म्हणून एक पोस्ट होती, त्यासाठी मी फॉर्म भरला होता त्यावेळेस 2023 मध्ये. वेटिंग मध्ये होतो सन्या मी. तर त्यामध्ये इथे प्रश्न विचारला होता, तर केव्हा त्याला जागतिक वारसा. लाल किल्ला 2004 दिल्ली, जंतर मंतर आहे राजस्थान, हे सगळे काय आपल्याला बघायचे. इथे फक्त मी तुला स्लाइड पुढे पुढे घेऊन जातोय वेळेचा अभाव असल्यामुळे. तिथे प्रत्येकाचा इतिहास सांगितलेला आहे. हे जागतिक वारसा स्थळ याला दर्जा देण्याचं मागचं कारण काय आहे ते तुला समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे, विचारलं तर त्यावरही विचारलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे मुंबईतील व्हिक्टोरियन वास्तू वेगवेगळ्या ज्या आहेत, अशा आर्ट डेको अनेक आहेत मुंबईतील, त्या सर्वांना 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. गुजरात, त्यानंतर बंगालचं शांतिनिकेतन, रवींद्रनाथ टागोर यांचं घर देवेंद्रनाथ टागोर यांनी उभारलं होतं. रवींद्रनाथ टागोर आपल्या देशाला ज्यांनी पहिला नोबेल पारितोषिक मिळवून दिला ते म्हणजे कोण आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत. कर्नाटक 2023 होयसाला मंदिर समूह. ठीक आहे, पुढे जाऊया. जागतिक वारसा स्थळे एकूण किती आहेत तर आपल्या महाराष्ट्रात 5, आणि ते कोणती तर सांस्कृतिक आणि 1 आहे नैसर्गिक. इथे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, 5 कोणते तर अजिंठा, त्यानंतर वेरूळ, दोन्हीही कुठे छत्रपती संभाजीनगर, घारापुरी मुंबईमध्ये, एलिफंटा लेणी, त्यानंतर सांस्कृतिक आहे तो CSMT हे सुद्धा मुंबईमध्ये आहे मित्रांनो. पश्चिम घाट याला 2012 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. नैसर्गिक आहे पश्चिम घाट. मुंबईचे व्हिक्टोरियन, गॉथिक आणि आर्ट्स डेको वास्तुशिल्प हे 2018 मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. भारतात एकूण 43 वारसा स्थळे आहेत. सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये 35 आहेत. त्यानंतर नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये एकूण 7 आहेत. मिश्र वारसा स्थळांमध्ये किती आहेत एकूण तर 1च आहे. ठीक आहे, त्यानंतर मिश्र म्हणजे कोणतं तर ते या ठिकाणी आहे, ते काझीरंगा नॅशनल पार्क आणि मोईदाम्स आसाम हे सांस्कृतिक वारसा स्थळ आहे. ठीक आहे, जे की 43वे. जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणती महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापित केली होती. प्रबोधन घडविणाऱ्या संस्था, पार एकदम ब्राह्मण समाजापासून, त्याही पूर्वी आत्मीय सभेपासून सगळे तुला माहिती असायला पाहिजे. ज्यांनी समाजामध्ये बदल घडवून आणला. डोळे उघडणे म्हणजे त्याला म्हणतात प्रबोधन घडविणे. नावातच आहे बहिष्कृत हितकारिणी सभा. ज्यांना बहिष्कार सहन करावा लागला अनेक वर्षांपासून, त्यांचे डोळे उघडायचे, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे. त्यांना त्यांचे अधिकार नेमके काय ते त्यांना समजून सांगायचे आहेत. शिक्षण किती महत्वाचं आहे हे सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. महत्वाचं आहे हे सगळं काही सांगायचं. याची स्थापना झाली होती मित्रांनो 24 10 जुलै 1924 ला स्थापना करण्यात आली ती बहिष्कृत हितकारिणी सभा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होईल तेवढी माहिती त्यांच्याबाबत जेवढी मी सांगितली तेवढी कमी. एवढी महत्वाची माहिती आहे. आयुष्यभर त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत मित्रांनो. 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास, स्वतःचं दादरचं घर विकलं होतं. कुणासाठी? तुझ्या माझ्या आपल्या सगळ्यांसाठी. आपल्याला अधिकार मिळवून द्यायचे होते, आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं होतं. खरे अधिकार आपले कोणते आहेत ते ब्रिटिशांना समजून सांगायचे. आपल्यासाठी महत्वाच्या गोष्टी घटनेमध्ये तरतूद करून घ्यायच्या आहेत, कायद्यांमध्ये त्याचं रूपांतर करायचं. आणि त्यासाठी 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास त्यांनी केला. आणि म्हणून घटना समितीचे ते सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून मानले जात असतात. अख्खे एकूण 389 सदस्यांपैकी सर्वात विद्वान व्यक्ती ते होते असं मानलं जातं. दुसरं म्हणजे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जात असतं. त्याचं कारण असते 461 कलमे बनवली होती आपल्या राज्यघटनेची. तू म्हणशील की सर 395 कलम आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. 461 कलमे बनवली होती मसुदा समितीने. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 ला झाली होती मित्रांनो. दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस त्यांची निवड झाली होती ना, मुंबई प्रांतामधून ते घटना समितीमध्ये गेले होते. म्हणजे पूर्वी बंगाल प्रांतामधून ते घटना समितीमध्ये गेले होते, परंतु पाकिस्तानमध्ये तो भाग गेला जिथून ते निवडून गेले होते. म्हणून त्यांनी पाकिस्तानातील घटना समितीमधून त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा मुंबईच्या घटना समितीमधून ते आपल्या मुंबई या प्रांतामधून त्यांची निवड करण्यात आली. बाळासाहेब खेर तत्कालीन मुख्यमंत्री होते. आपल्या मुंबई प्रांताचे स्वातंत्र्य मिळाला होता त्यावेळेस 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाला होता ना. आणि त्याच्या 14 दिवसानंतरच
मसुदा समिती स्थापना करण्यात आली होती, त्याच दिवशी त्यांची निवड केली घटना समितीमध्ये, त्यांना आल्याबरोबर अध्यक्ष केलं. सर्वात महत्वाची अशी मसुदा समिती होती. आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कारण विद्वान व्यक्ती, सर्व काही त्यांना माहिती आहे. 16 देशांच्या राज्यघटनेचा जबरदस्त अभ्यास त्यांचा असल्यामुळे तेच व्यक्ती त्या ठिकाणी योग्यरित्या काम करू शकतात हे सर्व घटना समिती सदस्यांना माहिती होतं, म्हणून त्यांना अध्यक्ष करण्यात आलं. मसुदा समिती सर्वात महत्वाची समिती, ड्राफ्टिंग कमिटी. एकूण या ड्राफ्टिंग कमिटीने 461 कलमे बनवली आणि या 461 कलमांना प्रत्येक कलम किती आपल्या भारतीय व्यक्तींसाठी महत्वाचं आहे ते पटवून द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. प्रत्येक कलमाच्या मागे तासभर त्यांनी डिस्कशन केलेले, भाषण दिलेलं आहे घटना समितीच्या सर्व सदस्यांच्या समोर की हे किती महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जात असतं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी तुला ब्राह्मो समाज माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. राजाराम मोहन रॉय, आत्मीय सभा राजाराम मोहन रॉय ते 1814 मध्ये, ब्राह्मो समाज 1828 मध्ये, त्यानंतर परमहंस सभा 1949 मध्ये परमहंस समितीने स्थापित केला होता. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि भास्करराव पांडुरंग तरखडकर म्हणजे 3 बंधू जे आहेत त्यांनी मिळून परमहंस सभेची स्थापना 1849 मध्ये केली होती. त्यानंतर मग 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. तेही 3 बंधू, कोणते तर तरखडकर बंधू तिघही, त्याचसोबत रानडे, कोण तर न्यायमूर्ती रानडे ज्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला होता, पुण्याचे ते न्यायाधीश होते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तर रानडे महत्वाचे व्यक्ती होते इतिहासामध्ये ते, आणि भांडारकर असे महत्वाचे नेते जे तत्कालीन समाज सुधारक, प्रार्थना समाजाची स्थापना त्यांनी केली होती. त्याच्या मागची कारणं सुद्धा सांगितलेली आहेत. ते भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती म्हणून ते भरपूर काही डीप मध्ये होईल. फक्त एवढंच लक्षात ठेव, सत्यशोधक समाज 1873 पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली स्थापित. आर्य समाज ज्याला आता 150 वर्ष पूर्ण झालेले, तर 200वी जयंती आपण साजरी केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांची. तर 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती. या आर्य समाजाद्वारे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलं होतं वेदांकडे पुन्हा चला. हे वाक्य कोणाचं आहे तर स्वामी दयानंद सरस्वती आणि रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्याद्वारे 1897 मध्ये कोलकाता या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी तर तुझे डोळे उघडण्यासाठी. भूत प्रेत अंधश्रद्धा यामध्ये म्हणजे भुरसटलेल्या चालीरीतीमध्ये तू अक्षरशः अडकलेला आहेस आणि तुला बाहेर काढायचंय. वस्तुस्थिती काय ते सांगायचं, बुद्धी प्रामाण्यवत काय असतं हे तुला समजून सांगायचं. त्यासाठी वेगवेगळ्या तुला म्हणजे तत्कालीन आपली लोक जी होती त्यांना, ठीक आहे, त्यासाठी प्रबोधन घडवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था स्थापित करण्यात आल्या होत्या. विदर्भातील मुख्य शहराचे नाव काय? अरे लय ठुसका प्रश्न होता, नागपूर. मग तुला काय काय लक्षात ठेवावं लागेल तर वेगवेगळे जे जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील ते कशासाठी ओळखले जात असतात ते तुला लक्षात ठेवावं लागेल. ही मी स्वतः, आता माझंच अक्षर मला कवा कळत नाही, पण संपूर्ण तुला याचा स्क्रीनशॉट काढून घे, झूम करून नंतर वाचून घे. जसं की या ठिकाणी दिसते बघा, रायगड मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो. सातारा पवन ऊर्जा व शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो. त्यानंतर बघा सिंधुदुर्ग पर्यटनाचा जिल्हा, पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे मित्रांनो. त्यानंतर पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी ती पुणे आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर आहे. पंढरपूर कुठे आलं? सोलापूर जिल्ह्यामध्ये. ऐतिहासिक राजधानी सोन्या तुला विचारले तर, आणि त्याचसोबत कुस्तीवीरांचा जिल्हा तर तो कोणता आहे? कोल्हापूर आहे. त्यानंतर केळीचा जिल्हा, बालकवींचा जिल्हा जळगाव, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ याच ठिकाणी आहे. द्राक्षांचा जिल्हा, देवळांचे शहर किंवा ज्या ठिकाणी मदिरा वाईन्स मिळत असते तर ते कुठे? नाशिकमध्ये आहे. MH3 MH50 हे 2 राष्ट्रीय मार्ग तिथून जात असतात. बाकी नंदुरबार म्हणून काय ओळखला जात असतो तर आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो नंदुरबार. यालाच नर्मदा बचाव आंदोलन मेघा पाटकर हे महत्वाचा आहे जिल्हा. ठीक आहे. बाकी अजून राजमाता जिजाऊ यांचा जिल्हा बुलढाणा म्हणून ओळखला जात असतो. कापसाचा जिल्हा यवतमाळ आहे. सांस्कृतिक कवींचा जिल्हा नांदेड आणि पवित्र जिल्हा म्हणूनही नांदेड ओळखला जात असतो. ठीक आहे. बाकी ऊस कामगारांचा जिल्हा सोन्या 100 वेळा तुला धरू प्रश्न विचारला आहे. आणि हे जे ना अहिल्यानगर हे आमचा जिल्हा आहे. इथे जामखेड बघा, जामखेड या ठिकाणी ज्यावेळेस मॅप मी बघत असतो त्यावेळेस लगेच गाणं ऐकू येतो, ये जो देश है तेरा स्वदेश. जामखेड हे माझं. आणि हे जामखेड जे ना ज्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्याला कालव्यांचा जिल्हा, सिंचनांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो. दुसरं म्हणजे काय? बुलढाणा राजमाता जिजाऊ यांचा जिल्हा.
पुढे संत्र्यांचा जिल्हा, संत्रा मोसंबी पैशा पैशाला, शाळेतल्या मुली आल्या खेळायला, खेळता खेळता खोकला आला. चंद्रपूर भिंतींचे शहर आहे. कापसांचा जिल्हा झाला. नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली आहे. बरं, भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो. झाले असतील सगळे जिल्हे, पण हे तू लिहून घ्यायला पाहिजेत, किंवा ज्यावेळेस तू स्वतःचा मॅप, कोरा मॅप असतो तो भरून घ्यायचा. असाच जॉग्राफीचा अभ्यास असाच करायचा असतो सोन्या. पुढे जाऊया बघा. खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जात असते? नैसर्गिक कणा, कणा म्हणजेच काय असं स्पायनल कॉर्ड असतं ते. म्हणजे मी याच्यावर उभा आहे सध्या, हे समजा वरून ते खालपर्यंत जे हाडांचं आहे ना साखळे, स्पायनल कॉर्ड असतं ते. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या नसा जात असतात, त्या संपूर्ण शरीरापर्यंत माझे रक्तप्रवाह करत असतात, आणि इथून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह होत असतो. आणि मग नंतर इथे असते गादी. मग मी विज्ञान समजवायला आलोय का तुला? नाही सोन्या, मी तुला काय समजवतोय की आपल्या महाराष्ट्राचा स्पायनल कॉर्ड काय आहे. हे महाराष्ट्र, ठीक आहे. महाराष्ट्र प्रमुख जल विभाजक म्हणूनही याला ओळखलं जात असतं, तो म्हणजे सह्याद्री पर्वत. इथे दिसतोय पर्याय क्रमांक 1, याचं योग्य उत्तर आहे. अन्नाईमुडी पर्वत काय आहे? तर अन्नाईमुडी पर्वतावर अन्नाईमुडी शिखर आहे, आणि हे पश्चिम घाटावरील सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्री पर्वताला पश्चिम घाटाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत असं म्हटलं जात असतं. सह्याद्री पर्वतावर सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलं तर कळसुबाईचं शिखर 1646 मीटर उंच आहे. आणि अन्नाईमुडी पश्चिम घाटावरील सर्वोच्च शिखर आहे 2695. तुला जर असा प्रश्न विचारला की विंध्य पर्वत यावरील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते काय म्हणतात त्याला, सद्भावना शिखर आहे सोन्या. विंध्य पर्वतावरील सद्भावना शिखर, सद्भावना शिखर आहे. 758 मीटर उंच शिखर आहे. त्यानंतर सातपुडा पर्वतावरील सर्वोच्च शिखर जर तुला विचारला तर तो आहे गुरुशिखर. गुरुशिखर अरवली पर्वतावरील. सातपुडा पर्वतावरील सांग बरं लवकर सर. सातपुडा पर्वतावरील सर्वोच्च शिखर ज्याची उंची मी तुला सांगतो बघ 1351 मीटर आहे. अस्तंबा शिखराची उंची किती आहे? सातपुडा पर्वतावरील सर्वोच्च आपल्या महाराष्ट्रातील जर शिखर आपल्याला विचारलं तर ते नंदुरबार या ठिकाणी अस्तंबा 1325 आहे. नाव लक्षात नाही आता बरं का, पण हे सगळे काय तुला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. मग इथे दिसत आहेत हे सगळे काही पर्वतरांग, आणि यामध्ये अरावली पर्वत, अरावली पर्वतावरील सर्वोच्च शिखर जे की माउंट आबू म्हणून ओळखलं जात असतो, त्याला गुरुशिखर असंही म्हटलं जात असतं या ठिकाणी. आणि अरावली पर्वत मुळच इथे थरचं वाळवंट तयार झालेलं आहे. सर या पर्वतामुळे थरचं वाळवंट काय संबंध लागतोय का? काही कसं बोलत असता तुम्ही सोन्या. या पर्वतामुळे कोकणामध्ये जास्त पाऊस पडत असतो आणि या ठिकाणी पाऊस कमी पडत असतो. त्याचं कारणच हे की हे आपल्या देशामध्ये येणारे जे वारे आहेत ते नैऋत्य मोसमी वारे येत असतात. नैऋत्य मोसमी वारे समजून सांगण्यासाठी, कारण तुझं हे पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे तुझी पोस्ट तुला पर्यावरणाबाबत, वाऱ्यांची दिशा, पाऊस कुठे पडत असतो, पावसाचं वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कशा प्रकारे वितरण आहे हे माहिती असायला पाहिजे तुला. वनांचे प्रकार तुला माहिती असायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 15 पैकी 7 ते 8 प्रश्न तुला वनांवर विचारले गेलेले आहेत. याही प्रश्नामध्ये तू जर मोजलं तर तुला लक्षात येईल की वनांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. वाऱ्यांची दिशा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वनांवर, पावसांचा प्रकार, हे सगळं काही वनांशी संबंधित आहे. म्हणजे तुझं वनरक्षक स्पेशल जो आहे ना ते संबंधित आहे. एकूण मी 12 व्हिडिओज घेतलेले आहेत आपल्या वनरक्षक बॅचमध्ये, आणि हे 12 व्हिडिओ जर मन लावून तू सिरियसली जर बघितले, त्यामध्ये अजून एक फक्त भाग तेवढा बाकी आहे की जे आकडेवारी तुला महत्त्वाच्या सांगायच्या होत्या ते तुझ्या परीक्षेपूर्वी सांगणार आहे. एक व्हिडिओमध्ये होऊन जाईल, एका तासामध्ये. मग हे समजा तू 12 ते 13 व्हिडिओ जर बऱ्यापैकी बघितले तर तुला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणती असो वनरक्षक भरती किंवा वनाशी संबंधित असलेली कोणती पोस्ट असो, जसं की वनसेवक आहे किंवा फॉरेस्ट गार्डशी संबंधित, फॉरेस्टशी संबंधित कोणती परीक्षा असो, तुझा मार्क जाणार आहे सोन्या. 100% तुला त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळे प्रश्नांची उत्तरं येतील. एक्सप्लेनेशन जबरदस्त दिलेलं आहे सुंदररित्या मॅपच्या साह्याने. जसं की हे बघा ना, नैऋत्य मोसमी वारे इथे अडवले जात असतात म्हणून या ठिकाणी पाऊस पडतो, इथे पाऊस पडत नाही. पण हेच नैऋत्य मोसमी वारे गुजरातवरूनही जात असतात आणि राजस्थानवरूनही जात असतात. इथे अडवायला आहे का कुणी? नाहीये. पर्वत आहे हा, परंतु हा अरवली पर्वत याची दिशाच मुळात नैऋत्य ईशान्य आहे, आणि म्हणून इथे अडवलं जातो का? नाही जात, म्हणून पाऊस पडत नाही. ढग दिसतात. तू लगान मूवी बघितली असेल, लगान पिक्चर आहे बघा, त्यामध्ये एक गाणं आहे, घनन घनन गिर गिर आय बदरा, घन घन घोर काले छाय बदरा. सगळी काहीतरी कामं करत असतात गावामध्ये. ते जसं ढग आले की लगेच गाणं, सगळी कामं सोडतात आणि ते ढग बघून डान्स करत असतात. अख्खं एकूण डान्स 5 ते 6 मिनिटाचं. त्या अख्ख्या गाण्यामध्ये पाऊस पडत नाही, नुसती ढग दिसतात आणि ती ढग आलेली सगळी निघून जात असतात. खोटं वाटलं तर एक तर पिक्चर बघते किंवा गाणं बघ, युट्यूबवर सर्च कर. कारण काय त्याचं? तेच अरवली पर्वत. हे अरवली पर्वत जे आहे ना, हे अडवत नाही त्या ढगांना.
आणि म्हणून ते ढग नुसतं वरून दिसत असतात आणि निघून जात असतात. असं त्यांना वाटतं गावकऱ्यांना, लगान मूवीच्या त्या सर्व गावकऱ्यांना, त्या आमिर खानला, की आता पाऊस पडणार आहे म्हणून सगळे डान्स करतात, काम धंदे सोडून अख्खं गाणं संपतं पण पाणी काय पडत नाही. तशी परिस्थिती असते. ठीक आहे, पुढे जाऊया. बाकी सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे टिंब क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. समशीतोष्ण आहेत का, मध्यम आहेत का, शुष्क आहेत की आर्द्र आहेत? मुळात हे समजून सांगण्यासाठी तुला हा संपूर्ण सोन्या भारतातील वन प्रकार समजून सांगावं लागेल. महाराष्ट्रातील वने तुला समजून सांगावं लागतील. हे संपूर्ण मॅप तुला तुझ्याच स्टेट बोर्ड मधील मॅप आहे, हा तुला समजून सांगावं लागेल. बघ ना, विषुववृत्त आहे. हा विषुववृत्त पृथ्वीला 2 भागांमध्ये विभाजित करत असतो. हे आहे कर्कवृत्त, हे आहे मकरवृत्त. कर्कवृत्त आणि मकरवृत्त वर्षभर पॅरल सूर्यकिरणे जिथपर्यंत जात असतात तो पट्टा, त्यालाच कर्कवृत्त मकरवृत्त हा संपूर्ण पट्टा म्हणलं जात असतं. आणि याच क्षेत्रामध्ये सूर्याचं भासमान भ्रमण होत असतं. जास्तीत जास्त सूर्यकिरणे ज्या ठिकाणी पडत असतात तिथली जमीन तापते, वर जाते, हलकी होते. म्हणजे जमीन नाही तापत, जमीन तापते, परंतु जमिनीच्या वरील हवा हलकी होते आणि ती वर जाते. आसपासची हवा जवळ येत असते. ही हवा ज्यावेळेस जवळ येते ढगांना सोबत घेऊन येत असते, म्हणून जास्त पाऊस पडत असतो जमिनीवर. आणि जिथं जास्त पाऊस असतो तिथे वनस्पती उगवतात जास्तीत जास्त. प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यकिरणे लंबरूप पडत आहेत, त्यामुळे त्यांची पानं मोठमोठी असतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वने त्या ठिकाणी आढळत असतात. कुठे? तर या विषुववृत्ताच्या जवळपास. कारण काय, जास्तीत जास्त टेम्परेचर इथे असतं म्हणून पाऊस जास्त पडतो. जसं आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला जात तसं पावसाचं प्रमाण कमी कमी होत जात असतं. इथे तर बर्फच पडतो, इथे सुद्धा बर्फ पडतो, म्हणून इथे शीतकटिबंध असं म्हटलं जात असतं. बरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची वनं असू दे, सुरुवातीला त्याला उष्णकटिबंधीय असं म्हटलं जात असतं. उष्णकटिबंधीय का बरं म्हटलं जात असतं? कारण आपला महाराष्ट्र मुळात कर्कवृत्ताच्या दक्षिणला आहे. याचा अर्थ काय, उष्णकटिबंधात आहे. उष्णकटिबंधीय म्हटलं जात असतं. म्हणजेच कोणकोणती वनं आहेत? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहेत, उष्णकटिबंधीय आर्द्र वने आहेत. उष्णकटिबंधीय सदाहरित वने झाल्यानंतर आर्द्र झाले की अर्ध सदाहरित वने आहेत. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आहेत. उष्णकटिबंधीय काटेरी वने आहेत. उष्णकटिबंधीय खारफुटी वने आहेत. आणि ही सगळी वने तुला समजून सांगावी लागतील. आणि ही वने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात हे तुला समजून सांगावं लागेल. त्यावेळेस तुला हे असले प्रश्न येतील. तू म्हणशील की सोडून दिली एखादा प्रश्न, त्याला काय? असे अनेक प्रश्न तुला सोडावे लागतील आणि बरोबर तू बाजूला पडत असतो. एका प्रश्नावर विद्यार्थी 5000 बसलेले असतात अख्ख्या महाराष्ट्रात. हक्काचा आहे आपला अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र दिसतोय तुला? इथे पाऊस जास्त येणार आहे का रे? नाही. सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे. या ठिकाणी अहमदनगर, या ठिकाणी सोलापूर आहे. हा कशात पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजेच काय, तर इथे पाऊस येतोय पण कसा, कमी प्रमाणात येतोय. सह्याद्री पर्वत सगळं हा संपूर्ण पाऊस आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर मधील जो हक्काचा पाऊस आहे तो कुठे पडतोय? तर या ठिकाणी कोकणामध्ये पडतोय. पुण्याच्या पश्चिमेकडील जो हक्काचा पाऊस आहे ना, तो सगळा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाल्यामुळे तो सगळा कोकणामध्ये पडतोय. कारण हा सह्याद्री पर्वत ढगांना अडवतोय आणि म्हणून हा पट्टा जो आहे कशा प्रकारचा असणार आहे? शुष्क असणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. शुष्क म्हणजेच काय? कोरडा असतो. आर्द्र म्हणजेच काय? ओला असतो. मध्यम म्हणजेच काय? बऱ्यापैकी नॉर्मली पाऊस पडत आहे. जिथे 150 ते 200 मीटर पाऊस पडत असतो, जिथे 150 ते 200 मीटर पाऊस पडत असतो तो मध्यम असतो. ज्या ठिकाणी समशीतोष्ण म्हणजेच काय, तिथे थंड प्रदेश असतो. जसा की हा भाग बघा, मी तुम्हाला आत्ता दाखवला. इथे टेम्परेचर कमी आहे कारण इथे सूर्यकिरण तिरपी पडत असतात. हे लई डीप मध्ये समजून सांगावं लागेल. एका प्रश्नामध्ये तुला जास्तीत जास्त माहिती देऊन पण किती देणार, आणि कन्सेप्च्युअल माहिती असायला पाहिजे. एक्सप्लेनेशन देणारा शिक्षक त्याला माहिती असायला पाहिजे. नाही तर उगाच काहीतरी बोलवच्चन देणार, 2 लाईनीचं एक्सप्लेनेशन देणार आणि पुढे जाणार, उपयोगाचं नाहीये. ते तुला नीट समजणं गरजेचं आहे. महाराष्ट्र आणि भारत वनांचे प्रकार, त्याचसोबत हे पट्टे तुला एकूण किती, तर शीतकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध, अख्खी पृथ्वी, त्यावरील वनांचे प्रकार. या उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये कोणकोणते वृक्ष आढळत असतात? मग वेगवेगळे जे तुला मी आता सांगितले ना, पान गळत असतात की नाही, त्यालाच काय म्हटलं जात असतं, तर पानझडी वने असतात. ते आर्द्र म्हणजे ओली, तिथे कोणती वने असतात? शुष्क म्हणजे कोरडी. परंतु पानझडी वने, तिथे कोणती वने असतात? तर ही वने कुठे येतात? अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतात. त्याचसोबत या ठिकाणी सोलापूरमध्ये येतात. इथे सोलापूर, इथे अहमदनगर आहे. इथे कशा प्रकारची वने असतात? ही शुष्क, परंतु कोणती? तर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने असतात. उन्हाळ्यामध्ये आपली पानं सोडून दिली जात असतात.
ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. हा सुद्धा पट्टा तुला सगळं समजून सांगायचा आहे, बॅच मध्ये समजून सांगेल. 1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केलेले आहे. नावातच काय दिसतंय तुला या ठिकाणी सोन्या? शेतकरी. ठीक आहे, हे आंदोलन टिंबटिंब याच्या विरोधात होते. तुझ्या प्रश्नातच उत्तर मिळत असतं, पण तू काय करत असतो? कन्फ्युज होतो, कारण मोठा प्रश्न बघितला तू घाबरत असतो. आणि स्पर्धा परीक्षेचं एक मंत्र आहे, जेवढा मोठा प्रश्न तेवढा ठुसका प्रश्न. बघ, सर्वात अगोदर तर तुला कळायला पाहिजे बारडोली सत्याग्रह. त्याच ठिकाणी महिलांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी दिली होती. सरदार वल्लभभाई पटेल अत्यंत महत्वाचे तुला आपल्या देशासाठी. आपल्या देशाचे ते पहिले उपपंतप्रधान, आपल्या देशाचे ते पहिले गृहमंत्री आहेत. आणि त्यांना एकतेचे प्रतीक, त्यांच्याकडे बघितल्यानंतर एकतेचे प्रतीक म्हणून त्यांना आपण बघत असतो. तुम्हाला सर्वांना माहिती, जगातील सर्वोच्च पुतळा ज्याची उंची 182 मीटर आहे, ते नर्मदा नदीच्या काठी उभारलं गेलेलं आहे. आणि त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी, युनिटी म्हणजे एकता असं म्हटलं जात असतं. एकता हे नाव का दिलं गेलेलं आहे? त्याचं कारणच हे की एकूण 552 संस्थाने स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये ज्यांनी विलीन करून घेतली, म्हणजे अखंड भारत जो आहे ना आपला, भारतीय संघराज्यामध्ये 552 संस्थाने विलीन करून घेण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा होता ते म्हणजे कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि बारडोली सत्याग्रह म्हटलं 1928, तर ते शेतकऱ्यांशी संबंधित होतं. आणि ते शेतकऱ्यांशी संबंधित असल्यामुळे आयात करातील वाढ होणारे का रे, किंवा मिठावरील कर याच्यावर होणारे का काय, किंवा निर्यात महसुलातील वाढ याच्यावर होणारे का? शेतकरी म्हटलं तर ते कर संबंधित येणार, पण तू कोणते? जमीन महसूल कर. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आकारलं जाणार ते कायमधारा पद्धत आहे, मौजेवारी पद्धत आहे. मौजेवारी आपल्या महाराष्ट्रात होती, महालवारी पद्धत दक्षिणेमध्ये होती, आणि रयतवारी पद्धत. ठीक आहे, तर ह्या सर्व पद्धती तुला समजून सांगायच्या इतिहासामध्ये. पण पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? मग आता हिमालय ज्यावेळेस वाचतो ना सोन्या, तर हिमालयाला तू उत्तर दक्षिण अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये विभाजित करणं गरजेचं आहे. त्यानंतर पश्चिम ते पूर्व अशा वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रामध्ये विभाजित करणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी बघ, इथे काय दिसतंय तुला? हा संपूर्ण हिमालय उत्तर दक्षिण. सुरुवातीला ट्रान्स हिमालय सर्वोच्च हिमालय असतो तो, त्यानंतर बृहद हिमालय त्याच्या दक्षिणेला आहे, त्यानंतर लघु हिमालय त्याच्या दक्षिणेला आहे, मग शिवालिक टेकड्या. उत्तर ते दक्षिण यांचा जर विचार केला आपण तर यांची उंची कमी कमी होत जात असते. शिवालिक टेकड्या सर्वात कमी उंची असलेली हिमालय रेंज आहे. त्यानंतर तुम्हाला पश्चिम ते पूर्व असा जर यांचा विस्तार बघितला हिमालयाचा, तर सिंधू नदी आणि सतलज नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काश्मीर हिमालय असं म्हटलं जात असतं. सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यानच्या हिमालयाला कुमायू हिमालय असं म्हटलं जात असतं. या संपूर्ण प्रदेशाला काली नदी ते तिस्ता नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला नेपाळ हिमालय असं म्हटलं जात असतं. आणि तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पूर्व हिमालय असं म्हटलं जात असतं. जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, सिंधू नदी सतलज नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काश्मीर हिमालय, सतलज नदी काली नदी यांच्या दरम्यानच्या हिमालयाला कुमायू हिमालय म्हटलं जात असतं. काली तिस्ता यांच्या दरम्यानच्या हिमालयाला नेपाळ आणि तिस्ता ब्रह्मपुत्रा यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला आसाम हिमालय असं म्हटलं जात असतं. आपल्याला प्रश्नात काय विचारलं गेलेलं आहे बघा, हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान? इथे सतलज दिसते, इथे काली नदी दिसते. कुठला हिमालय? कुमायू हिमालय. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कुमायू हिमालय कुठे आलंय? उत्तराखंड मध्ये आलं. ठीक आहे, उत्तर प्रदेशचा काही भाग उत्तर प्रदेशचा. पण जर आपण विचारात अजून घेतलं तर काली नदी आणि तिस्ता यांच्या दरम्यानच्या हिमालयाला नेपाळ हिमालय म्हणतात, आणि तो हिमालय सर्वोच्च हिमालय आहे एकूण हिमालयांपैकी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतो. 2022-23 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीची विस्तार टक्केवारी किती होती? याचं योग्य उत्तर त्यावेळेस बरं का 4% होती. 2022-23 ची तुला विचारलेली 2023च्या परीक्षेमध्ये, म्हणजे 2024 मध्ये झाली होती. 2023ची ऍडव्हर्टाईज होती, तर 2024च्या परीक्षेमध्ये तुम्हाला 2022-23 विचारली जाते. याचा अर्थ तुमची समजा 2025 मध्ये होणार असेल परीक्षा, तर तुम्हाला विचारली जाईल आकडेवारी 2024-25 हे संपूर्ण आर्थिक वर्ष म्हटलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. म्हणजे 31 मार्च कोणतं? तर 2025चं 31 मार्च. 1 एप्रिल कुणाचं? तर 2024चं. याची आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची, किंवा याच्या पूर्वीचे म्हणजेच का 2023-24
या वर्षाचे आर्थिक आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला जर विचारलं 2023-24 ची जीडीपी ग्रोथ रेट, जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वात अगोदर ज्यांनी मोजलं ते म्हणजे दादाभाई नौरोजी सोन्या. 1867 मध्ये पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ ज्यांनी लिहिला होता, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये संपत्ती वहनाचा सिद्धांत ज्यांनी मांडला होता ते म्हणजे दादाभाई नौरोजी. म्हणून त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून ओळखलं जात असतं. बाकी जागतिक अर्थव्यवस्थेचे जनक तुम्हाला विचारलं तर स्मिथ आहेत, ॲडम स्मिथ. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिलेला, तो गरजेचा नाही आता सध्या, 1774 मध्ये लिहिला होता. आणि हा पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ 1867 ज्या वेळेस जीडीपीचं नाव निघेल ना त्यावेळेस दादाभाई नौरोजी यांचं नाव यायलाच पाहिजे, कारण त्यांनी सर्वात अगोदर आपली देशाची जीडीपी मोजलेली आहे. 340 कोटी होती 1867 मध्ये. आणि हा पुस्तक किंवा हा ग्रंथ कुठे प्रकाशित केला होता? लंडन मध्ये प्रकाशित केला होता. हा आपल्या देशामध्ये प्रकाशित का नव्हता केला? ईस्ट इंडिया कंपनी, गव्हर्नर जनरल, बरोबर ना, पण लंडन मध्ये तो प्रकाशित केला. आपल्या देशामध्ये 1901 मध्ये प्रकाशित झालेला आहे तो ग्रंथ. मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली. लोकसंख्या म्हणून तर 1872 मध्ये लॉर्ड मेयो यांनी मोजली होती. सध्या इथे फोकस करा. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, वाढीचा विस्तार म्हणजेच काय तर ग्रोथ रेट विचारली जात असते. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षामध्ये किती ग्रोथ रेट झालेली आहे, आणि हे आपली जीडीपी वाढतच चाललेली आहे. पण मनमोहन सिंग यांच्या टायमिंग यांच्या काळात जबरदस्त वाढत होती, जबरदस्त ग्रोथ रेट होता. आणि आपल्या देशाची जीडीपी सर्वात जास्त वाढत आहे. त्याचं कारण असं आहे तू म्हणजे कोण? तर युवा. एकूण लोकसंख्येचा विचार जर केला तर कार्यकारी लोकसंख्या आपल्या देशाची सर्वात जास्त आहे, म्हणून ग्रोथ रेट सर्वात जास्त आहे आपल्या देशाचा. ठीक आहे, कारण यांच्या हातामध्ये जर काम नॉर्मल दिला, अरे वडापावची दुकान जरी चालवली तू सोन्या, तरी सुद्धा तू काय करतो? अर्थव्यवस्थेमध्ये भाग घेतो. तुझ्या हातामध्ये 4 पैसे आले ते तू मार्केटमध्ये खर्च करणार आहे. मार्केटमध्ये खर्च केल्यामुळे मागणी वाढणार आहे. तुला समजा पेन पाहिजे तर पेनचा तू खर्च करशील, मग पेनची मागणी वाढेल कारण तू विकत घेतलेला. तुझ्यासारख्या अनेकांनी वडापावची दुकान चालू केली. फॉर एक्झाम्पल साठी सांगतो, म्हणजे जॉब जर नाही मिळाला तर कमीत कमी आपलं पोट चालवण्यासाठी आपण काय कुठला तरी बिझनेस करतो. अरे पोती जरी उचलली तरी सुद्धा तो अर्थव्यवस्थेमध्ये भाग घेतलेला आहे आपल्या देशाच्या. आणि कार्यकारी लोकसंख्या आपल्या देशामध्ये सर्व कार्यकारी लोकसंख्या म्हणजे कोणती असते की यांच्या हातामध्ये जर जॉब दिला ना अजून जबरदस्त आपली अर्थव्यवस्था वाढेल. नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी जी घोषणा केली होती ना 2019च्या इलेक्शन मध्ये की आपल्या देशाची अर्थव्यवस्था 2022 पर्यंत नुसते म्हणजे नाही का देशाची अर्थव्यवस्था 2022 पर्यंत $5 ट्रिलियन करू. आम्हाला तेवढी नको, तेवढी पाहिजेच. तुम्ही दिली तर लय भारी, पण आता अपेक्षा संपल्यात आमच्या. आजचे दिन आम्ही लय खतरनाक बघितलेत तुमचे आजचे दिन. 2014 पासून आम्ही वाट बघतो आजचे दिनचे. ठीक आहे, आजचे दिन नको, पण कमीत कमी पूर्वीचे जसे दिवस होते तसे तरी द्या आम्हाला. जेवढी आमची अर्थव्यवस्था होती पूर्वी ती तेवढी अर्थव्यवस्था तरी पुन्हा आणा, पूर्वपदावर आणा. बस एवढीच अपेक्षा आहे. बाकी अजून सगळी जिरली हो 2014 मध्ये त्यांची जे. ठीक आहे, 2023 आणि 2024 तुम्हाला जर विचारलं या ठिकाणी 2024 आणि 2025 यामध्ये सध्या 6.7% आपली अर्थव्यवस्था ग्रो होणार आहे, होत आहे, म्हणजे झालेली आहे. आणि या ठिकाणी किती तर 7.8% झालेली आहे. किती? 7.8%. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. 7 नंतर लगेच 8 येत असतं, 6 नंतर 7 येत असतं. आणि हे कसं तर कमी कमी ग्रोथ रेट होत आहे. ग्रोथ रेट म्हणजेच काय तर वाढीचा दर जो असतो मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षामध्ये किती वाढलेली. ती वाढली म्हणजे कुणाच्या? तर सरकारमुळे वाढली का? अरे सोन्या तुझ्यामुळे वाढलेली आहे. तू जरी तुला जॉब नाही दिला, जरी सरकारने काही नाही केलं तरी सुद्धा तू तुझं पोट चालवण्यासाठी काही ना काही करणारेच हालचूल. तू पोती जरी उचलली, शेती जरी केली तरी सुद्धा तू अर्थव्यवस्थेमध्ये भाग घेतला. आणि सध्या जगामध्ये सर्वात जास्त कार्यकारी लोकसंख्या आपल्या देशात आहे. बस हेच आपलं प्लस पॉईंट आहे, म्हणून आपली अर्थव्यवस्था वाढते. खऱ्या अर्थाने बघितलं तर रघुराम राजन यांनी काय सांगितलं होतं की यांना जॉब द्या. जॉब दिली की आपली अर्थव्यवस्था जगाची सर्वोच्च अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये जबरदस्त अर्थव्यवस्था होईल. अख्ख्या जगामध्ये आपला पॉवर असेल. जॉब देणं गरजेचं आहे. पण हे कसं असतं, सुशिक्षित व्यक्ती जर त्या ठिकाणी बसलेला असेल ना तो योग्य निर्णय घेईल. पुढे जाऊया. टिंब म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे, सगळं काही दिलेलं आहे. बघ ना या ठिकाणी दिसतंय तुला, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. म्हणजे ज्यावेळेस एकता व एकात्मता यांचं आश्वासन दिलं जात असतं तर त्यावेळेस बंधुभाव ने जगणं गरजेचं आहे. म्हणजेच काय झालं तर बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री दिली जात असते.
कळतंय का तुला? आपल्या राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. परिशिष्ट सर्वात अगोदर ज्या राज्यघटनेने बनविलं होतं, म्हणजे ज्या राज्यघटने ज्यावेळेस अमेरिकन राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेस त्यांनी आपलं परिशिष्ट बनवलं होतं. जगात पहिली राज्यघटना होती ज्यांनी आपलं परिशिष्ट चुकून बोललो मी तुम्हाला. प्रिहंबल म्हणजेच काय तर फ्रंट पेज असतं ते. ठीक आहे, तेवढं एक फ्रंट पेज जरी वाचलं, हे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, यालाच काय म्हटलं जात असतं, उद्देशिका. एवढं एक फ्रंट पेज जरी वाचलं तरी सुद्धा आपल्याला राज्यघटना संपूर्ण समजून येत असते. एका पेजवर संपूर्ण राज्यघटना समजून सांगणारं हे पेज आहे. हे फार महत्वाचं आहे. पुढे जाऊया बघा. 2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्यांचे जगातील जाळे टिंबटिंब जाळे आहे, जे एकूणपणे सुमारे 62.16 लाख किलोमीटर आहे. किती टक्के? दुसऱ्या क्रमांकाचे, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, मग हे 2020-21 आर्थिक पाणी अहवाल बघ सोन्या. 2024-25 आर्थिक पाणी अहवाल बघितला. आपल्या बॅच मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत, पण ज्यांनी बॅच खरेदी केलेली नाही किंवा ज्यांना घ्यायची नाहीये त्यांनी फक्त आणि फक्त शांतपणे आर्थिक पाणी अहवाल, आणि तो गुगलवर गेल्यानंतर तू डाउनलोड करून घेतलं, तुला मिळेल. तुला मराठीमध्ये मिळेल, पण 167 पानं आहेत सोन्या. सगळी का वाचणार तू? आपल्याला एका तासामध्ये सगळं काही कंप्लीट करायचं. आपल्या बॅच मध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे. आर्थिक पाणी अहवाल आपण बघणार आहोत, ते महाराष्ट्राचा आणि भारताचा. ठीक आहे, तर हे 2 कंप्लीट केले की असले अख्ख्या महाराष्ट्र सोडून देत असणारे प्रश्न ते आपण त्या ठिकाणी सोडू. ठीक आहे, आणि अख्ख्या महाराष्ट्रात कोणती परीक्षा असो, आर्थिक पाणी अहवाल 1 ते 2 प्रश्न असतात जे की अख्खं महाराष्ट्र सोडून देत असतं. तसले प्रश्न आपल्याला तिथून मिळत असतात. बऱ्यापैकी करून घेऊ. भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंबमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. बघा, कलम 61 यामध्ये महाभियोग प्रक्रिया दिलेली आहे. वरिष्ठ सभागृह असतं आणि कनिष्ठ सभागृह असतं. त्यामध्ये राज्यसभा, याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जात असतं. समजा राष्ट्रपती यांनी घटनेची पायमल्ली केली असेल किंवा घटना संरक्षण करण्याचं त्यांचं काम आहे, राज्यघटनेनुसार ते जर चालले नसतील तर त्यावेळेस त्यांना पदावरून दूर करता येतं. कलम 61 मध्ये दिलेलं आहे, याबाबत तरतूद केलेली आहे. मग अशा वेळेस काय केलं जात असतं, तर वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा, त्या ठिकाणी अशा प्रकारचा ठराव पारित केला जाऊ शकतो की राष्ट्रपती म्हणजे महाभियोग प्रक्रिया वरिष्ठ सभागृह असो किंवा कनिष्ठ सभागृह असो कुठेही, मग दोन्हीमध्ये विशेष बहुमताने तशा प्रकारचा ठराव पारित होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस त्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवल्यानंतर त्यांना पदावर दूर करता येत असतं. एक मात्र असं हे विधेयक आहे बरं का, ज्याच्यावर राष्ट्रपतींची सही लागत नाही. याच्यावर राष्ट्रपतींची नसून तर अध्यक्षांची सही असते. अध्यक्ष कोणते, तर लोकसभेचे अध्यक्ष यांची सही असते. ठीक आहे, अन्यथा सर्व विधेयकांवर राष्ट्रपतींची सही असते. कोणताही निर्णय असो राष्ट्रपतींची सही घ्यावीच लागत असते. कलम 61. मग बाकीचे कलम 52 कलम, आपल्या देशाला एक प्रथम नागरिक असतात, राष्ट्रपती असतात, त्यांच्या नावाने अख्खं देश आपलं चालत असतं. त्यानंतर आहे 55 कलम. 55व्या कलमामध्ये राष्ट्रपतींबाबतचं त्या ठिकाणी निवडणूक दिलेली आहे. 60व्या कलमामध्ये शपथेचा नमुना दिलेला आहे. 61वं कलम महाभियोग प्रक्रिया दिलेली आहे. त्यानंतर 72वं कलम, समजा एखाद्याने खून केला असेल, त्याला फाशीची शिक्षा झालेली असेल तर तो दया मागवू शकतो. आपली जी फाशीची शिक्षा आहे ती माफ करा. एक मात्र कुणाकडे तो दया, शेवटचा पर्याय ते म्हणजे राष्ट्रपती, त्यांनी त्यांची दया फेटाळली की त्यांना फाशी होत असते. ठीक आहे, पण त्यांनी दया मागितली तर त्यांचं सजा कमी करू शकतात, ते जन्मठेपेमध्ये त्या सजेचं रूपांतर करू शकतात. ठीक आहे, एवढे महत्वाचे. 123वा एक कलम, 124वा एक कलम 23वा एक कलम महत्वाचा आहे. 143वा कलम एक महत्वाचा आहे. हे सर्व कलम राष्ट्रपतींसंबंधित आहेत. राष्ट्रपती हे पद फार महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राष्ट्रपती असतात त्याचप्रमाणे राज्यांमध्ये राज्यपाल असतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मागचा प्रश्नपत्रिका बघ, लोकसंख्येवर प्रश्न होता की नाही, त्याच्या मागची प्रश्नपत्रिका म्हणजे दुसरी शिफ्ट मधील प्रश्नपत्रिका बघ, त्यावरही लोकसंख्येवर एक प्रश्न होता की नाही. मग अशा प्रकारे तुम्हाला लोकसंख्येवर प्रश्न विचारला जातो. हे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलं होतं, TCS म्हणलं की लोकसंख्या विचारलं जातं. याचं योग्य उत्तर काय, 121 कोटी. म्हणजेच याला समजा दशलक्ष मध्ये रूपांतर केलं की एक 0 वाढावं लागेल. काय दिलेले, भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मध्ये किती होती, 36 कोटी, बरोबर आहे ना. म्हणजेच किती, 361 दशलक्ष. वरून 2011 मध्ये किती झाली, तर 121 कोटी किंवा 1210 दशलक्ष. ठीक आहे, एवढी झालेली आहे. सोपा प्रश्न होता, पण लोकसंख्येचा इतिहास पार लॉर्ड मेओ त्यांच्या पूर्वीची गोष्ट काय घडली होती, का बरं आपल्या देशामध्ये लोकसंख्या मोजली गेली, आणि तिथून मग दर 10-10 वर्षांनी लोकसंख्या मोजली गेली. मग लोकसंख्येमध्ये कशा प्रकारे कोणकोणत्या
याच्यामध्ये ग्रोथ झालेली, जसं लिंग गुणोत्तरामध्ये कपात का बरं होत आहे, त्याचं कारण काय आहे, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळमध्येच का आहे, सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणामध्येच का आहे, सर्वात जास्त घनता बिहारमध्ये काय, त्याचं कारणच ती गंगा नदी आहे. गंगा नदीचं खोरं जास्तीत जास्त पाणी असतं त्या ठिकाणी, आणि हे 24 तास आठवड्याचे 7 दिवस 365 दिवस कोणत्याही ऋतूमध्ये वाहत असतं, केव्हाच वाळत नाही, कारण ते बर्फ वितळून तयार झालेली नदी असते सोन्या, आणि स्वतःसोबत गाळ घेऊन येत असते. आता एक मुद्दा म्हणलं तर कमीत कमी 10-15 मिनिटं जाईल आपले, मग असे प्रत्येक मुद्दे तुला समजून सांगावे लागतील. मग हा प्रश्न फक्त एवढंच लक्षात ठेवा, लोकसंख्येवर आपल्याला प्रश्न विचारला जात आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. लोकसंख्या बऱ्यापैकी करायची. आपली बॅच आपण लॉन्च केली ती, आता सध्या 300 रुपये फी आहे. जबरदस्त मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK, इंग्रजी सर्व काही 1 वर्षांचा कालावधी असणारे TCS IBPS पॅटर्न मध्ये तुम्हाला संपूर्ण तो पॅटर्न फॉलो करणार आहोत आपण. काही डाऊट असतील तर 91585859 यावर तुम्हाला संपर्क साधायचा. आपला हा ऍप आहे, हा ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केला असेल तर करून घ्या. या ऍपवर केवळ वनरक्षकच्या 2024च्या प्रश्नपत्रिका आहेत का, आणि त्या सगळ्या फ्री आहेत बरं का. झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका म्हणजे एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण शिक्षकांनी दिलेलं आहे. सगळे विषय गणित, मराठी, बुद्धिमत्ता, GK आणि इंग्रजी सुद्धा पहिला व्हिडिओ काल आला, तुम्ही बघितला होता. तर सगळे विषय त्या ठिकाणी आपण अनालिसिस करत आहोत, आणि ते सगळं काय अख्ख्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना फ्री आहे. अशाच प्रकारे अग्निवीरचं सुद्धा फ्री आहे, अशाच प्रकारे तलाठीचे फ्री आहेत, अशाच प्रकारे तुम्हाला रेल्वे, RRB, ग्रुप D च्या परीक्षा ज्या झाल्या ना मागच्या, ते पॅटर्न नेमका समजून घेण्यासाठी तिथे प्रश्न अनालिसिस केलेले आहेत, आणि सगळं काही फ्री आहे आपल्या ऍपवर. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर करून घ्या. PDF माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला मिळतात, ते सगळे अख्ख्या महाराष्ट्रासाठी फ्री आहेत. काही चुकला असेल तर क्षमा असू द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ लेक्चर शेअर करा. आवडत असेल सोन्या तर खरंच लाईक कर. ठीक आहे, जर आवडत नसेल तर काय अडचण नाहीये, स्किप मार, पण आवडत असेल तर लाईक कर. अनेक महत्वाच्या गोष्टी तुझ्यासमोर रोज घेऊन येत आहे. धन्यवाद.